लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। महात्मा बसवेश्वर पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी देवणी बंद। देवणीत कडकडीत बंद ठेवून निलंगा उदगीर राज्य मार्गावर निदर्शने। बातमी येत आहे देवणी येथून। भालकी तालुक्यात जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पूर्णाकृती पुतळा विटंबना प्रकरणाचे पडसाद देवणी शहरात उमटले असून देवणी शहरात मंगळवार दिनांक 21 जानेवारी रोजी कडकडीत बंद ठेवून निलंगा उदगीर राज्य मार्गावर निदर्शने करण्यात आली। शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाजारपेठ बंद ठेवण्यात आल्याने तालुक्यातील ग्रामीण भागासह कर्नाटकच्या सीमावर्ती भागातील नागरिकांची मोठी गैरसोय झाली। तर दररोज बाजारपेठेत होणारी उलाढाल मंगळवारी ठप्प झाली। शिवाय बस सेवाही बंद असल्याने ज्येष्ठ नागरिकांसह विद्यार्थी व महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले। निलंगा उदगीर राज्य मार्गावरील बोरोळ चौकात कर्नाटकातील घटनेच्या निषेधार्थ भाषणे करीत युवकांनी निदर्शने केली। यावेळी महसूल प्रशासनास निवेदन देण्यात आले। या निवेदनावर सोमनाथ लुल्ले, अमोल जीवने, अश्विन लांडगे, विकास इंद्राळे, सूरज आंबुलगे, स्वप्नील बावगे, अमित सौंदाळे, बालाजी सूर्यवंशी, राजकुमार मुरगे, अटल धनुरे, सोमनाथ लुले, सोमनाथ कलशेट्टी, राजकुमार जीवने, दीपक मळभागे, मडोळ रासुरे, मनोहर पटणे, आनंद जीवने आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। यावेळी असंख्य समाज बांधव, सर्वपक्षीय कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे, गुन्हेगाराला अटक झालीच पाहिजे, गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे। अटक करा, अटक करा, अटक करा, अटक करा, जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की महामानव क्रांती सूर्य विश्वगुरु जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की सामाजिक परिवर्तनाचा नवा विचार क्रांती सूर्य समर्थ नायक महात्मा बसवेश्वर, क्रांती सूर्य महामानव महात्मा बसवेश्वर। 1200 शतकात होता वर्णभेद भारतात, वर्णभेद भारतात, होता विषमतेचा चाप, रूढीकरण बरेचा चाप, होता विषमतेचा चाप, रूढीकरण बरेचा चाप। बसवण्ण पुढे होऊ नकरी, बसवण्ण पुढे होऊ नकरी, सामाजिक संकर, सामाजिक संकर, क्रांती सूर्य समर्थ नायक महात्मा बसवेश्वर, क्रांती सूर्य समर्थ नायक महात्मा बसवेश्वर। मंडळी लक्षात ठेवा, लोकशाहीचा पाया 12व्या शतकामध्ये या ठिकाणी जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये रोवलेला आहे। पहिली लोकशाही महाया क्रांती सूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांनी 12व्या शतकामध्ये सुरू केलेली आहे। पहिली लोकसंसद जर कोणी सुरुवात केलेली असेल तर जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये सुरुवात केलेली आहे। लोकशाहीचा पाया बसवण्णांनी रचला, लोकशाहीचा पाया बसवण्णांनी रचला, लोकशाहीचा पाया बसवण्णांनी रचला, सार्वभौम भारताचा पाया बसवण्णांनी रचला। अनुभव मंडप स्थापन करुनी घाली समतेचा जागर, अनुभव मंडप स्थापन करुनी घाली समतेचा जागर, क्रांती सूर्य समर्थ नायक महात्मा बसवेश्वर, क्रांती सूर्य समर्थ नायक महात्मा बसवेश्वर। जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की समता महामानव विश्वगुरु जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की, जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की, मनस्वामी महाराज
त्यानंतर प्रथमतः शिव शाहू फुले आंबेडकरांनी महात्मा बसवण्णाच्या चरणी मी प्रथमतः नतमस्तक होतो. खरं तर जेव्हा जेव्हा ह्या महामानवांचे विचार जेव्हा येतात तेव्हा अंगामध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण होते. अशा महामानवांची विटंबना करणाऱ्या त्या समाजकंटकाचा मी जाहीरपणे निषेध व्यक्त करतो. कारण महात्मा बसवण्णा हे कुठल्या एका जातीच्या समर्थनात नव्हते. महात्मा बसवण्णा हे सार्वभौम समता आणि बंधुत्व आणि समानता प्रस्थापित करणारे एकमेव जगज्योती महात्मा बसवेश्वर होते. कारण लोकशाहीची संकल्पना मांडणारे, संसदची निर्मिती करणारे आणि अनुभव मंडपामध्ये 12व्या शतकामध्ये आंतरजातीय विवाह सोहळ्याच्या माध्यमातून जातीय समीकरण नष्ट व्हावा या उद्देशाने जगज्योती महात्मा बसवेश्वरांच्या ज्या काही संकल्पना होत्या त्या संकल्पनेच्या आधारित आमचा लिंगायत समाज आज वाटचाल करतो. खरं तर लिंगायत समाज हा एका कुठल्या जातीचा नव्हता, एका कुठल्या पंथाचा नव्हता. हा लिंगायत समुदाय हा धर्मनिरपेक्ष, सार्वभौम आणि सर्व धर्मनिरपेक्ष हा आमचा समाज आहे. महत्वाचं म्हणजे लोकशाहीची संकल्पना मांडणारे महात्मा बसवण्णा म्हणतात की लोकांनी लोकांसाठी चालवलेली चळवळ म्हणजे लोकशाही आणि सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय मिळत असताना रक्ताचा एकही थेंब न सांडता मिळवून दिलेलं स्वातंत्र्य म्हणजे लोकशाही. ही संकल्पना मांडणारे आमचे महात्मा बसवेश्वर होते. आणि विशेष म्हणजे मला महात्मा बसवेश्वरांच्या बद्दल एवढंच बोलायचं आहे की तैरना है तो समंदर में तैरो, अरे तैरना है तो समंदर में तैरो, इन नदी नाल में क्या पड़ा है, अरे प्यार करना है तो महात्मा बसवण्णा से करो, इन बाकी हस्तों में क्या रखा, इन बाकी हस्तों में क्या रखा. जसं बालाजी म्हणले, जसं सुनीलशी म्हणले, जसं वामसनचे आपले सहकारी म्हणले की महात्मा बसवण्णा एका जातीचे नव्हते, ते सार्वभौम होते, समतेचे नायक होते आणि सर्व धर्म निरपेक्ष होते. आणि खरं तर महात्मा बसवण्णाच्या वचनावर चालणारे, जसे की आमचे सहकारी म्हणले, आपले अटलजी म्हणले की कायकवे कैलास, श्रम हेच कैलास, श्रम हेच दैवत, या वचनावर चालणारे आमचा लिंगायत समुदाय आहे. आणि या लिंगायत समुदायाचा जो काही विटंबना केलेला आहे त्याचा मी जाहीरपणे निषेध करतो. आणि त्या गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा संविधानिक मूल्याला अनुसरून कलमानुसार त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मी या ठिकाणी विनंती करतो. आणि या ठिकाणी मी 2 शब्द संपवतो. रिपब्लिकन वार्तासाठी लातूर देवणी प्रतिनिधी सगीर मोमीन.